हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचा अथर्व खाने यूट्यूब चॅनलवरती। बऱ्याच दिवसाच्या ब्रेक नंतर आज मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय। अरे बापरे, गाडा मालक, बैलगाडा शर्यतीचा गाडा मालक कुठल्या बैलाचे मालक? बादल। आता तुम्हाला हे 4-5 दिवस असे बादल सगळे दिसतच असेल। चला मग, खाण्या मिलूचे गोल्डन मॅन बाबा आम्हाला शुभेच्छा देताना गोव्याला जाताना तेल भरतात। आता पुरणपोळ्या खाऊन निघणार आहे आता आम्ही। काकींनी मस्त सोय केली। काकी इकडे वा, काकीला असतात, काकी बोलतात मेकअप केल्यावरच येईन मी। गोल्डन मॅन वन साइड ऐकतात का? तर चाललो आता मी गोव्याला। मी हा म्हणजे जा, अजून काय काय पाण्यात जाऊ नको आणि अजून तिकडे फिरू नको जास्त, तिथंच राहतो आता। हा तिथंच राहतो। मग गाड्या बिड्यात ना कसं जाणार आम्ही? जाऊ बरोबर। काय दारू बेवडे आहेत का मी? हा बेवडे नाही तरी मग बोजा बेस्तर बांधला आता, फिरायला चाललाय का घर सोडून चालला काय समजत नाही। बघा तुम्ही, आता गावात माल लावले, दुबईला चालले तर गोव्याला। आणि माल बिल लावतो आता। पोरा पहिल्यांदा चालत ना यार, लाव माल लावता येत नाही। मी म्हणतो गोव्याला चाललो, आवाज आहे ना। मोर्या, अरे वा, तेरे नाल पीता लैया, तेरे नाल पीता लैया, माई तेनू खबर नहीं तेरे नाल। अरे जरा मनाची नाही धनाची लास्ट हवा। थांब ना, इथं रेंज जाते एखादा झाला। आता आम्ही पुढे गेलो 40 किलो, परत रिटर्न यायला लावतो। माया असं नाही करायचा। ए पाण्या भूत दिसला तिकडं। तर मित्रांनो, आता खेडच्या अलीकडे खेडच्या इथपर्यंत पोहोचलोय, खेडपर्यंत पोहोचलोय मित्रांनो। तर आता इकडं मॅगी बनवणार आहे आम्ही। रोडच्या साईडला गाड्या लावल्यात, मॅगी बनवतो आता। तुम्हाला दाखवतो आम्ही कशी मॅगी बनवणार आहे। आणि आता रात्रीचे 12 वाजलेत, तर चला मग दाखवतो तुम्हाला। काय पाहिजे हालत नको रे जास्त, हालत ऑलरेडी। ए भाऊ जेवण नाही, भाऊ जेवण नाही तो मॅगी आणि मस्त मटर मॅगी घेऊ अजून रुपयावर हॉटेल भाग्यश्रीचे मालक आपले 3 पेंडिंग आहेत अजून। आणि रात्रीचे 12 वाजले, 8 मॅगी पडल्यात। हॉटेल बंद आहे आज 8 मॅगी पडल्यात। 2.5 किलो मध्ये जेवण एकाला मॅगी पडते। 30 मिनिट 2 पेंडिंग, 1 चालू, 15 किलो मॅगी आता रेडी झाले। आता खाऊन घेतो आणि नंतर भेटू आता पुढे। नंतर पुढे मॅगी आता खाऊन घेतो। काल रात्रीच गणपती पुल्याला पोहोचलो आम्ही, पण झोपेच्या धुंदीमध्ये काय व्हिडिओ बनवता आले नाही आणि आलो रूमवर आणि डायरेक्ट झोपलो। 7-8 तासाचा प्रवास केला आणि त्याच्यामुळे खूप झोप येत होती। आणि आता सकाळीच लवकरच बाप्पाचं दर्शन करायला आम्ही आलो गणपती पुलेला। तुम्हाला मी दाखवतो आता मंदिराची इथला परिसर आणि बाप्पाचं दर्शन कसं होतं ते पण तुम्हाला मी सांगतो। तर चला मग जाऊया। तर आता 10 मिनिटांमध्येच आमचा गणपती बाप्पाचं दर्शन झाला। आणि काय बोलतो रे, तुला कसं वाटलं गणपती बाप्पाचं? वातावरण मला खूप चांगलं वाटलं आणि एकदम नेचर एकदम चांगलं आहे। तुम्ही पण या आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला। आणि इथं बीचवर कसं वाटतं तुला? एकदम चांगलं फील, एकदम गुड येते, मस्त ना एकदम गुड वाईब्स। आता जाऊया आरेवारे बीचला, तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो कसं काय ते, तिकडे कसं नेचर ते आम्ही तुम्हाला दाखवतो। चला मग जाऊया, बाय।
ए भाऊ तुला कसं वाटतं 8 तास गाडी चालून? एक नंबर मस्त वाटतंय. 2 दिवसांनी जेवायला आलो मी माझा घाम काढलेला आहे गाडी चालू. ए पाण्यात तुला काय वाटतंय? तू तर झोपत आलाय आणि आजारी आहे, फुल आजारी आहे. तुला कसं वाटतंय प्रवासात? तुला कसं वाटतंय भावा? माझ्या राडा नुसता राडा सचिन तुला कसं वाटतंय गाडी चालून 8 तास? तो शिरला डायरेक्ट, जरा काहीच नाही समजत. आणि हा अण्णा ओढावाले मुक्काम आता आपला भाऊ घे. रुपया तुला काय? एकदम मजा येते बाबा. आता किती रोट्या खाणार आहे? मालवण मालवण. चला आता बघूया, जेवण आल्यावर तुम्हाला दाखवतो. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोली आलो काना गो. कडक तू भाई मी कडक. तर गाई आपल्या गाडीला सनरूप नाही, पण सनरूप नसला तरी आपण खिडकीतून बाहेर निघलोय. कसं आहे, काहीतरी डोकाला लागतो बघा. अरे अरे बीच, अरे अरे बीचचा तुम्ही हे घ्या, दृश्य बघा. कडक एकदम, वातावरण पण एकदम थंड झालंय. पाऊस पडतो इकडे बघा तुम्ही. काय जाता आम्ही आता जेवण बनवतोय रोडच्या टच. एक आखी विसलेलं होतो का? वाढवतो लाल बेटाला संपशाला काय राशे. अरे नाही उचल 2 मिनिटं उचल. चिकन राहील का कसली चूल. अरे कसा लगेच आपण त्याला मला वाटतं मी केलाय होतं चालू आहे ना. पाणी आखी बाहेर वाटलं होतं पाणी. दूध आण रुपया, दूध आण. एवढं पाण्यात दूध मॅगी देत. जेवण बनवतात आम्ही, आमचा जेवणी. इकडं आता दूध गरम करायला ठेवलाय. जेवायच्या आधी दूध पिऊ आम्ही. असल पण तिथं भावा. फायनली आमचा जेवण सक्सेसफुल झालेला आहे. फायनली आमचा जेवण सक्सेसफुल झालेला आहे. ए प्रथम कसं वाटतं जेवण? एक नंबर बाबा. कुक हा होता, एक नंबर जेवण बनवलंय ना. पांडे पप्पू काय वाटतं जेवणामध्ये काय कमी आहे का? एक नंबर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता नवीन पुढचा ब्लॉग येईल गोव्याचा. हा व्लॉग तुम्ही बघितला असेल, तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील. तर बाय.